शिमगा हा कोकणातील होळीचा सण महाराष्ट्रात आणि विशेष करून कोकण पट्ट्यात हा उत्साहाने साजरा केला जातो। हा वसंत ऋतूच्या आगमनाचा आणि कृषी पिकांच्या सप्तमीचा उत्साह आहे। शिमगा हा शब्द काही अभ्यासकांच्या मते शिशिरग्नी या संस्कृत शब्दापासून आलेला आहे। सुगिष्म, सुगिम, शिगमो आणि शिमगा असे या शब्दाचे रूप आहेत। शिमगा फक्त धार्मिक सणापुरता मर्यादित नाही, तर तो कुटुंब आणि गाव एकत्र आणणारा सण आहे। कोकणात या सणाचे दिवस गावापरत्वे बदलत जातात। फाग पंचमीच्या दिवशी म्हणजेच फाल्गुन शुद्ध पंचमीपासून हा सण साजरा होतो। म्हणजेच या दिवसापासून पहिली होळी लागते ती 10 दिवसापर्यंत, आणि त्याच्यानंतर चतुर्दशीला किंवा पौर्णिमेला मोठी होळी आणि होम लागला जातो। आणि या होमाच्या दिवशी गावदेवाची उत्सव मूर्ती मंदिरातून बाहेर काढून पालखीत बसवली जाते आणि मग पुढील शिमगा सणापर्यंत ते पूर्ण गावभर फिरते। 10 दिवस जी सतत होळी लावली जाते यावेळी शेवर म्हणजे ज्याला आपण सध्या काटे शेवर म्हणून ओळखतो त्याचं झाड वापरलं जातं, आणि होमाच्या दिवशी मात्र सूडमाड वापरला जातो। खरं तर पारंपरिक पद्धतीमध्ये सुकलेले झाडेच वापरावे असं शास्त्र सांगते, पण आमच्या कोकणात मुबलक प्रमाणात झाडं असल्यामुळे आम्ही ताजी झाडेसुद्धा वापरतो आणि दरवर्षी नव्याने झाडे लावतो, जेणेकरून पुढच्या शिमग्यासाठी आम्हाला नवीन झाडं मिळत राहतील। थोडक्यात काय, कोकणी माणूस हा निसर्ग उरबाडत नाही, तर तो जपतो सुद्धा आणि वापरतो सुद्धा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत होम लाकडं आणतानाची कसरत, होम उभारतानाची धडपड, बोलला जाणारा फाग आणि होमाच्या दिवशी पालखी नृत्य। होळीच्या 2-3 दिवस आधी गावातून खेळी बाहेर पडतात, सान्यावरती थाप पडते आणि देवीच्या नावाने जोगवा मागण्यासाठी सीमा ओलांडतात। तर प्रथा अशी आहे की जे खेळी देवीच्या नावाने जोगवा मागण्यासाठी सीमा ओलांडून बाहेर पडतात ते जेव्हा पुन्हा आपल्या सीमेत येतात त्या रात्री त्या खेळांसाठी जेवण असतं, आणि त्या उरलेल्या भाताचा आम्ही दुसऱ्या दिवशी मस्तपैकी फोडणीचा भात बनवून खातो, कारण आता होम लाकडं आणायला जायचं आहे। गावातल्या मंडळींनी आधीच काही लाकडं हेरून ठेवलेली असतात, आणि आमचा होम हा सकाळी पहाटे 4 वाजता लागत असल्याने आम्ही आदल्या दिवशी सकाळी होम रचायला सुरुवात करतो। लाकडं आणायची म्हणजे जोखमाचं काम। आणि अशा प्रकारे आम्हाला सूडमाड तर भेटलाय, पण सोबत अजूनही काहीतरी ते काय होतं हे जर तुम्हाला समजलं असेल तर नक्कीच कमेंट करा। वरती जाय पाहिजे मला। मी नावा टावेल घेतलाय। आम्ही काय पकडलं नाही।
ही वेळ आहे उत्सव मूर्ती बाहेर काढण्याची, म्हणजेच गादीवरून देव पालखीत बसवायला नेण्याची. होम रचणे मोठ्या कसबाचं काम आहे. यासाठी तरुणांची ताकद व जुन्या जाणत्यांचा अनुभव कामास येतो. चला, होम तर सजवून तयार झाला. आता आतुरता ही रात्री होम लावण्याची. 3 वाडीतील लोक आपापल्या वाडीतील होळी पेटवून नंतर होम लावण्यासाठी एकत्र जमतात. आणि आता जी आपण पाहतोय ती आहे जाधववाडीतील होळी. आणि या होळीच्या वाटली सूडमानाची फांदी फिरवण्याची सुद्धा एक प्रथा आहे.
शिमगा 2026ची पालखी बाहेर पडली. आणि आता फाग बोलायला सुरुवात होईल. कल्कीच्या भेटी एक कोंब जन्मला. ओ कल्कीच्या बेटी एक कोंब गेला मला. ओ वाकडा तिकडा कोमा कशा लागेला. ओ सूर्याच्या बेटी कोमा खाली उतरीला. चप्पल घातलीस. सूर्याच्या बेटी कोमा खाली उतरीला. ओ कोंब गेला सुताराच्या घरा. ओ कोंब गेला सुताराच्या घरा. ओ सोनार दादानी सोन्यान मळलीला. ओ रुपयाचं डांग मारू सोन्यानी तस. रुपयाचं डांग मारू सोन्यानी तस. पालखीत काकादेवी बसदेवी शोभून दिस. रुपयाचं डांग मारू सोन्यानी तस. देव पालखीत कोण देव बसदेव शोभून की धरण करीन बसदेव शोभून दिस. रुपयाचं डांग मारू सोन्यानी तस. रुपयाचं डांग मारू सोन्यानी तस. देव पालखी अरे बंद करू नको मंदर.
गावाच्या वाटली पालखी नाचवून झालेली आहे. आता गावदेवी आरामासाठी सानेवर विराजमान होईल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत पराब्यांच्या भेटीला.